श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. तुलना करावी, पण अवहेलना अजिबात करू नये. समर्थ म्हणाले, आपण इतरांची तुलना आपल्याशी करत असतो की नाही, पण ती तुलना त्यांच्याबद्दल वाईट विचार किंवा कमीपणा दर्शवणारी नसावी. आता त्यांच्याबद्दल वाईट बोलून, त्यांच्याविषयी वाईट विचार आपल्या डोक्यामध्ये आणून किंवा कमीपणा दाखवून काय आपण साध्य केलं? तर त्याहून काहीतरी शिकायला मिळावं आणि आपला विकास व्हावा. विचार कर. आता आपण इतरांशी तुलना करत असतो. तुलना करत असताना आपण काय विचार करतो? अरे, त्यांच्याकडे 4 व्हीलर गाडी आहे, आपल्याकडे 2 व्हीलर गाडी आहे. तुलना करायला कशी जातो? कमी कोण, जास्त कोण, श्रीमंत कोण, गरीब कोण. पण दोघे सुद्धा मनुष्य देहच आहे. मग तुलना कशामध्ये कमी? तर आपल्या कर्मामध्ये कमी. तो बिल्डिंगमध्ये राहतो, हा झोपडीमध्ये राहतो. तो AC मध्ये झोपतो, हा फॅन खाली झोपतो. विचार कर. म्हणजे प्रत्यक्षात आपण काय करत असतो? भाग लक्षात आला? तर प्रत्यक्षात तुलना आपण करत असतो. आता याच तुलनेमुळे काय होतं? आपण आपल्यामध्ये कमीपणा आणत असतो. अहो, त्यांच्या पायामध्ये 1000 रुपयाचे शूज आहेत, 1000 रुपयाची बुटं आहेत ना, 2000चे असतील, 5000चे असतील, काही फरक पडत नाही. आपल्या पायामध्ये फाटलेली बघा, तुटलेली चप्पल आहे, तरी सुद्धा आपल्या पायामध्ये चप्पल आहे ना, हे महत्वाचं. परिस्थितीमुळे आपल्याला असं राहावं लागलं, आपल्या कर्मामुळे आपल्याला राहावं लागलं, ही आपली गरज आहे प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो. आता आपण कोणाबरोबर तुलना करायला हवी? खरंच ज्यांच्या पायामध्ये चपला नाही आहेत ना, त्यांच्याकडे आपण पाहिलं पाहिजे. अरे, त्यांच्या पायामध्ये चपला नाही तरी सुद्धा आपला देह हा उत्तम प्रकारे चप्पल बघा परिधान करून आलेला आहे. आपण जर शूजवाल्यांकडे, बुटवाल्यांकडे जर पाहायला गेलो ना, तर आयुष्यात तरी आपण पुढे जाणारच नाही. बरोबर की नाही? म्हणून भाग का दिलेला आहे? तुलना करावी, पण अवहेलना, हेटाळणी बघा प्रत्यक्षपणे करूच नाही. आपण कोणाला कमी कधी लेखायचं नाही. कधी कोणाला बघा प्रत्यक्षात वाईट कधी बोलायचं नाही. तुलना करायची म्हणजे काय? तुलना म्हणजे इतरांकडून काय शिकता येईल ते आपल्याला पाहता आलं पाहिजे, किंवा आपल्या चुका समजून घेण्यासाठी इतरांच्या चांगल्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करता आला पाहिजे. एखाद्याच्या कामाची पद्धत पाहून आपणही त्याप्रमाणे काम करण्याची प्रेरणा घेऊ शकतो. आता अवहेलना अजिबात करायची नाही. अवहेलना म्हणजे काय? अपमान करायचं. आता अपमान करणं हे आपल्याला लोकांपेक्षा बरं जमतं. म्हणजे काय? लोक एक वेळ अपमान करणार नाही, परंतु आपण लोकांचा असा अपमान करतो ना, की बघा त्यामध्ये आपला देह एक्सपर्ट असतो. आपल्याला ज्यावेळी लोक बोलत असतात त्यावेळी आपण काय विचार करतो? बघा की प्रत्यक्षात आम्हाला कोणी काही बोललं नाही पाहिजे, परंतु समोरची व्यक्ती जेव्हा आपल्याला बोलत असते, आपल्या विरुद्ध बोलत असते, त्यावेळी आपल्याला राग येतो. एकटे असलो तर आपण समजून घेतो, परंतु 4 चौघांमध्ये जर आपली इज्जत काढत असेल तर आपल्याला वाईट वाटतं की नाही? परंतु आपण सुद्धा काही कमी नाही. आपण सुद्धा त्या व्यक्तीचा असा अपमान करत असतो की बघा. म्हणून समर्थ म्हणाले, कोणाला कमी लेखायचं, कोणाला तुच्छ लेखायचं हे आपल्यामध्ये नाही. बरोबर की नाही? का म्हणून आपण दुसऱ्यांना दोष द्यायचा हो? सर्व देह हे भगवंताचंच आहे ना. 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर बघा प्रत्यक्षात आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे, ही शिकवण फक्त मनुष्य देहालाच आहे का प्राणीमात्रांना दिली, पशुपक्ष्यांना दिली नाही ना? परंतु आपला देह तसाच आहे.
तुलना करताना इतरांना कधीच कमी लेखायचं नाही आहे. त्यांच्याबद्दल मनात वाईट विचार आणू नये आणि तुलना सकारात्मक दृष्टिकोनातून असावी. तुम्हाला तुलना करायची आहे ना, तर सकारात्मक दृष्टिकोनातून. नकारात्मक वाईट विचारातून जर तुम्ही तुलना करत असाल तर आयुष्यात कधी पुढे जाणार नाही. थोडक्यात म्हणजे काय, इतरांशी तुलना करणं हे आत्मसुधारण्यासाठी आवश्यक आहे. परंतु तुलना करत असताना आपण त्यांच्याबद्दल आदर हा बाळगला गेला पाहिजे. कोणत्याही प्रकारचा द्वेष किंवा तुच्छता मनात आणूच नये. समर्थांनी एक सुंदर बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. एका गावात 2 मित्र राहायचे. एकाचं नाव होतं सोमा आणि दुसऱ्याचं नाव होतं रमा. सोमा खूप हुशार होता, पण तो नेहमी स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजायचा, की माझ्यापेक्षा या गावामध्ये कोणीच श्रेष्ठ नाहीये, कोणीच हुशार नाहीये, आणि इतरांची उणीव काढण्यात धन्यता मानायचा. या उलट रमा म्हणजे रमेश शांत स्वभावाचा होता आणि तो इतरांकडून शिकण्याचा प्रयत्न सुद्धा करायचा. एक दिवस त्या गावामध्ये एक जादूची काठी आली. जी काठी वापरेल ती काठी तिला हवं ते देऊ शकत होती. बघा, त्या सोमाने लगेच ती काठी घेतली आणि म्हणाला, मी जगातला सर्वात श्रीमंत माणूस होणार. काठीने त्याला खूप पैसे दिले, कारण ती जादूची काठी होती. परंतु रमेशने ती काठी घेतली आणि म्हणाला, मला जगातील सर्व ज्ञान हवे. काठीने सुद्धा त्याला ज्ञान प्राप्त करून दिले. सोमा खूप गर्विष्ठ झाला. त्याने पाहिलं की रमेश आता खूप हुशार झालेला आहे. तो रागावला आणि म्हणाला, मी तुझ्यापेक्षा जास्त श्रीमंत आहे, पण तू माझ्यापेक्षा हुशार झाला आहेस, हे कसं शक्य आहे? मग तो रमेशला कमी लेखू लागला आणि त्याची चेष्टा करू लागला. रमेशला हे खूप वाईट वाटलं. तेव्हा रमेशने सोमाला समजावलं, सोमा, आपण दोघेही या काठीतून शिकलो. तू संपत्ती मिळवलीस आणि मी ज्ञान. यात तुझी अवहेलना करण्याचा किंवा तुला कमी लेखनाचा माझा हेतू नव्हता. उलट तू ज्ञानाचा वापर करून अजून चांगला माणूस बनू शकतोस. तसंच मी ज्ञानाचा वापर करून तुला मी मदत करू शकेन. सोमाने रमेशला दिलेला अर्थ समजावला आणि सोमाला ते पटलं. त्याने आपल्या चुकांची कबुली केली आणि रमेशने बघा त्याला माफ सुद्धा केलं. त्या दिवसापासून सोमाने तुलना करणं थांबवलं. पण त्यातून कोणाचीही बघा प्रत्यक्षात अवहेलना केली नाही. मग शेवटी काय उपयोग झाला? आपल्याला सुद्धा जादूची काठी किंवा आपल्याला काही मागायचं असेल तर विचारपूर्वक आपण केलं पाहिजे ना. आपण जर असं सुद्धा आपण तेच मागितलं असतं, बरोबर की नाही? परंतु तुलना करायची, परंतु कोणाबरोबर तुलना करायची, कशी तुलना करायची, कोणाचा अपमान होणार नाही, कोणाला कमी लेखून बघा, कोणाला तुच्छ लेखून आपल्याला जगायचं नाहीये. इतरांच्या गुणांशी किंवा कामाशी स्वतःची तुलना जर आपण करत बसलो ना, बघा त्यांचे गुण, त्यांची बघा कामाची जी तुलना आहे ती आपण आचरणात आणली पाहिजे. त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. आपण त्यांच्याकडून शिकलो म्हणून आपण कधी कमीपणा लेखायचं नाहीये. जीवनामध्ये शिकणं खूप गरजेचं आहे. दुसऱ्यांच्या उणीवा शोधण्यापेक्षा आहे ना, स्वतःच्या देहामध्ये असणाऱ्या उणीवामध्ये जर भर केली ना, तर प्रत्यक्षात आपल्याला काहीच आयुष्यात कधी कमी पडणार नाही. म्हणून समर्थ म्हणाले, तुलना करावी पण
अवहेलना अजिबात करू नका. म्हणजे कोणाचाही अपमान होणार नाही. कोणाला प्रत्यक्षात आपण बोलत असताना कोणाच्याही भावना दुखावणार नाही. या पद्धतीने आपल्याला जगायचं आहे. ज्याप्रमाणे आपण एखाद्याशी तुलना एखाद्याबरोबर केली तर त्याला राग येतो. आपली तुलना दुसऱ्यांबरोबर केली तर आपल्याला राग येतो. म्हणून राग, मत्सर, क्रोध हे बाजूला ठेवून सर्वांशी मिळून मिसळून जर आपण राहिलो तर आनंदाने आपल्याला जगता येईल. जय जय रघुवीर समर्थ.